हा, मला असं विचारायचं होतं की आता 50 की 51 नंतर डायबिटीसचा तर इफेक्ट होऊ शकतो ओके. किंवा कधी कधी काय होतं लिंग स्थितीचा वगैरे पण येते किंवा हे पण येते, याच्यासाठी काय करतात? बर बर, फक्त तुम्हाला डायबिटीसच आहे का त्यासोबत काही ब्लड प्रेशर किंवा काही इतर व्यसन वगैरे आहेत? नाही आहे, पण एक जसं तरुण वयात होतं ना, हा. त्याच्यापेक्षा वयोमानानुसार ती एक शिथिलता येत जाते. तर त्याच्यासाठी काय करता येईल? काही नक्कीच काही नक्कीच. डायबिटीस वाल्यांना ते औषधं पण घेऊन चालत नाही. विशेषतः बर. म्हणून मी प्रश्न चला विचारला. चल चल, खूप खूप सुंदर प्रश्न आहे तुमचा, की डायबिटीस आहे, शिथिलता आली आणि त्यानंतर मेडिसिन देखील काम करत नाही, तर काय करायला पाहिजे? नक्कीच सांगूया. तर तुमचा मी प्रश्न माझ्या दिसतोय मनात मला. होता आणि मला वाटतं मेलवरती पण हा प्रश्न आलेला, बरेच खूप जणांनी प्रश्न आलेला आहे विचारलेला आहे. आणि ते नाराज होतात हो. हो. नाही सर, मला गोळीच काम केली नाही, मग मी असं खूप तयारी करून गेलो. अहो, तयारी करून जायचं नसतं. मी त्याला तेच सांगतो, जेवढं ब्रेनला तुम्ही स्ट्रेस द्याल तेवढं तुम्ही क्रिया करू शकणार नाही. नाही. आणि मेडिसिन घेतलं तर का परिणाम होत नाही, नाही तर काय करायला पाहिजे सांगूया. आपल्या सर्व मित्रांना, जे कोणी हा शो पाहतायत, मित्रांनो गोष्टी क्लिअर करा. हे बघा, हा लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे आणि हा आजार नाही. तुम्ही जर मला विचारलं की मला टॅबलेट घेऊनच परफॉर्मन्स करू शकतो, तर किती दिवस घ्याव्या? अहो, तुम्ही घेताना जास्त टेन्शन घेऊ नका. इफेक्ट येत असेल तो पण घ्या, पण येत नसेल तर गोळीला दोष देऊ नका. कारण या ठिकाणी तुमच्या वाहिन्या ब्लॉक झालेल्या आहेत, वयोप्रमाणात टेस्टोस्टेरॉन कमी झालेला आहे आणि नुसतीच एखादी गोळी कुठली तरी घेऊन नीट होत नसतं. ब्रेन लेवल, हार्मोन लेवल, ऑर्गन लेवल, या 3 लेवल जोपर्यंत त्या ठिकाणी समांतर होत नाहीत, तोपर्यंत इफेक्ट येत नाही. अतिशय चांगल्या प्रकारच्या इंजेक्शन थेरपी आहेत, व्हॅक्यूम थेरपी आहेत, पी-शॉट थेरपी आहेत. गरज पडलं तर रामबाण उपाय, पेनल इम्प्लांट देखील करता येते. त्यामुळे काळजी करायची आहे ना गरज नाही.